नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 5 फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. मित्रांनो, आता मग महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक 2026 आणि महाराष्ट्रामध्ये आता किती जागेची निवडणूक होणार आहे ना? तर बघा मित्रांनो, 731 जागा आहेत बरं. आणि पंचायत समितीमध्ये त्याच्या दुप्पट आहेत, म्हणजे 1462 जागा आहेत. आता मग आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे मित्रांनो, की जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये किती सदस्यसंख्या असते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो. आता खरं तर आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. आता मागं घेणं किंवा मग निवडणुकीला सामोरं जाणं, प्रचार यंत्रणा, या सगळ्या गोष्टी चालत राहतील. पण मित्रांनो, आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये किती सदस्यसंख्या असते. आता बघा, सुरुवातीला आपण बघू मित्रांनो जिल्हा परिषद. आता मग जिल्हा परिषदेमध्ये किती सदस्यसंख्या असते, तर बघा इथं लक्षात ठेवायचं, जिल्हा परिषदेमध्ये किती सदस्यसंख्या असावी कोण ठरवते, तर मित्रांनो राज्याचं निवडणूक आयोग ठरवते. आता मी नेहमी सांगतो बघा, राज्याचं निवडणूक आयोग कधी निर्माण झालं आहे ना? 26 एप्रिल 1994 मध्ये 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं राज्याचं निवडणूक आयोग निर्माण झालं. आता मी का सांगालो हे, तर बघा की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, तर ही निवडणूक कोण घेत आहे? राज्याचं निवडणूक आयोग घेत आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये किती सदस्यसंख्या असावी कोण ठरवतंय? राज्याचं निवडणूक आयोग ठरवतंय. राज्याच्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे आहेत, है ना? आता मग प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये किती सदस्यसंख्या असते असं विचारतात, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, किमान. आता किमान म्हणलं की कमीत कमी है ना, किती असते, तर किमान असते मित्रांनो 50. आणि कमाल म्हणजे किती, तर जास्तीत जास्त असते 75, 75. किमान 50, कमाल 75. ही सदस्यसंख्या कोण ठरवतंय? राज्याचं निवडणूक आयोग ठरवतंय. आता 12 जिल्हा परिषदेमध्ये जागा किती? 731. आणि 125 पंचायत समितीमध्ये जागा किती? 1462. आता बघा, सदस्यसंख्येचा पहिला संदर्भ क्लिअर. दुसरा मुद्दा की जिल्हा परिषदेचा जो मतदारसंघ असतो त्याला काय म्हणायचं? बघा, जिल्हा परिषदेचा जो मतदारसंघ असतो त्याला काय म्हणायचं असं परीक्षेला विचारतात. तर मित्रांनो, जिल्हा परिषदेचा मतदारसंघ त्याला म्हणायचं मित्रांनो गट म्हणायचं. गट जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला गट म्हणतात. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, किती हजार लोकसंख्येला एक गट असं विचारतात. तर लक्षात ठेवायचं बघा की 40,000 लोकसंख्येला, किती? 40,000 लोकसंख्येला जिल्हा परिषदेचा एक गट. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, एका गटामधून किती उमेदवार निवडले जातात असं जर विचारलं तर बघा, एका गटामधून मित्रांनो एकच उमेदवार निवडला जातो. ओके. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय, बघा, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात, है ना? हे झालं जिल्हा परिषदेचं मित्रांनो. आता मग जिल्हा परिषद आणि म्हणजे पंचायत समिती याचा कार्यक्रम एकदाच असतो निवडणुकीचा. आणि मग जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघामध्ये पंचायत समितीचे किती गण बसतात? आता मग बघू आपण, है ना? हो का, पंचायत समिती. आता 125 पंचायत समितीची निवडणूक आहे बरं का. आता मग मी जिल्हा परिषदेचं सांगितलं 731 गट आहेत आणि दुप्पट त्याच्या गण आहेत. आता मग पंचायत समितीच्या बाबतीत काय सांगायचं आपल्याला सदस्यसंख्येच्या बाबतीत, तर पंचायत समितीमध्ये सदस्यसंख्या किती असावी कोण ठरवतंय, तर तिथं सुद्धा राज्याचं निवडणूक आयोग ठरवतंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आता पाठीमागं टीईटीच्या परीक्षेला प्रश्न विचारला होता की पंचायत समितीमध्ये किती सदस्यसंख्या असते, तर त्याच्या उत्तर सूचीमध्ये 15 ते 45 दिलं. पण मित्रांनो तेवढी राहत नाही. किमान 4 सदस्यसंख्या असते, कमाल 20 असू शकते, है ना, 10 असू शकते. आता एक उदाहरण जर घ्यायचं झालं मित्रांनो, पुढे सांगतो उदाहरण, पण लक्षात ठेवा की पंचायत समितीचा जो मतदारसंघ असतो त्याला गण म्हणायचं. सदस्यसंख्या कोण ठरवतंय?
राज्याचं निवडणूक आयोग ठरवते आणि एका गणामधून एकच उमेदवार निवडला जातो. लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये पंचायत समितीचे 2 गण बसतात आणि एका गणाची लोकसंख्या किती राहते मित्रांनो, तर एका गणाची लोकसंख्या असते 20,000 आणि 20,000 लोकसंख्येमधून एक सदस्य निवडला जातो. आता याचं उदाहरण जर घ्यायचं झालं मित्रांनो, तर बघा की लातूर जिल्हा परिषदेमध्ये किती गट आहेत, तर बघा लातूर जिल्हा परिषदेमध्ये 59 गट आहेत, 59 लातूरच्या जिल्हा परिषदेमध्ये. आता मग त्याच्यात दुप्पट गण आहेत है ना पंचायत समितीमध्ये, म्हणजे किती, तर मित्रांनो 118 गण आहेत है ना. 59 गट, 59 उमेदवार आणि गण किती मित्रांनो, 118. पंचायत समितीचा मतदारसंघ त्याला गण म्हणायचं. आता लातूर जिल्ह्यामधले जर तालुके आपण बघितले तर एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. शिरूर आनंदपाळ म्हणून एक तालुका आहे, ज्याच्यात 2च गट आहेत. त्या म्हणजे त्या तालुक्याला शिरूर आनंदपाळ या तालुक्याला 2च गट आहेत. मग पंचायत समितीचे किती मेंबर, 4, दुप्पट है ना. म्हणजे किमान 4 सदस्यसंख्या असते. आता शालेय पाठ्यपुस्तकात 15 ते 45 दिले, पण ते आयोगाला मान्य नाही. तुम्ही लक्षात काय ठेवायचं की पंचायत समितीमध्ये किमान सदस्यसंख्या 4 असते, जास्तीत जास्त किती असू शकते. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर लातूर गटामध्ये, लातूर तालुक्यामध्ये 10 जिल्हा परिषदेचे गट आहेत, 20 जागा पंचायत समितीच्या, साहजिकच आहे ना. औशाला 9 जिल्हा परिषदेचे गट आहेत, मग 9 दुनी 18 पंचायत समितीचे गण. आणि मग अशा पद्धतीची ही रचना राहते. तुम्ही लक्षात एवढंच ठेवायचं की पंचायत समितीच्या मतदारसंघाला गण म्हणतात. जिल्हा परिषदेच्या एका गटामधून पंचायत समितीचे 2 उमेदवार निवडले जातात. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय की ही जी काही सदस्यसंख्या आहे, जिल्हा परिषदेत किती असावेत, पंचायत समितीत किती असावेत, हे ठरवतंय कोण, तर राज्याचा निवडणूक आयोग. पंचायत समितीमध्ये किमान 4 सदस्यसंख्या असते आणि कमाल 20 असू शकते, 15 असू शकते, 16 असू शकते. म्हणजे हे मुद्दे तुम्हाला क्लिअर करता आले पाहिजेत. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की कशी सदस्यसंख्या राहते ह्याच्यावर जर प्रश्न विचारला तर या पद्धतीनं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि मग महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जी काही होते महाराष्ट्रामध्ये, या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार फॉर्म भरणार आहेत, पण त्याचा अभ्यास काही लोकांना राहत नाहीये. आणि मग या सगळ्या गोष्टीची जाणीव विद्यार्थ्यांनाही असावी आणि उमेदवारालाही असावी, म्हणून आपण छोटासा हा संदर्भ द्यायचा प्रयत्न केला. मित्रांनो, अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ ऊसतोडे नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. इथंच थांबू मित्रांनो नवीन भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू.